सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी आता बाहेर जायला निघालो आहोत. कुठे जायला निघाला आहोत त्यासाठी ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा. मॉर्निंगचा इतका सुंदर व्ह्यू कोणत्या ठिकाणचा आहे हे गेस करा. तर हा आहे कल्याण आणि भिवंडी तालुक्याला जोडणारा गांधारी ब्रिज. तुम्ही कल्याणवरून खूप वेळा या रस्त्याने गेला देखील असाल, पण या व्ह्यू कडे तुमचं कधी लक्ष गेलं नसेल. समोर जे तुम्हाला वॉल दिसते तो आहे मुंबई नाशिक एक्सप्रेस वे. तेच तुम्ही बघू शकता मी आता सोनाळ्याच्या इथे आहोत आणि आता मी इथून गाडीने जाणार आहोत. बघू शकता तुम्ही. इकडे बघू शकता तुम्ही ढगाळ वातावरण तर होतं, पण ऊन पडलेलं. मी गाडीत बसलो आणि मुंबई नाशिक हायवे वरून जायला निघालो. इतके दिवस दररोज पाऊस पडत होता, आज मात्र पावसाचा पत्ता नव्हता. आम्हीच का एवढं पाप करून आल्यावर का माहिती. तुम्ही विचार करत असाल की खूप दिवसांतून व्लॉग बनवला. मी व्हिडिओ बनवते तर काही लोकांच्या पोटात दिसतो, तर समोर नाही बोलत पण दुसऱ्यांच्या तोंडावर वगैरे बोलतात. मी व्हिडिओ बनवते तर माझ्या नवऱ्याला किंवा माझ्या फॅमिलीला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. मग तुम्ही का माझ्या लाईफ मध्ये बिनकामाचा इंटरफेअर करता? असो, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देण्यात काही पॉइंट नाहीये. इकडे आकाशात काळे ढग फिरत होते, पण पाऊस काही पडत नाहीये. आमच्यासोबत 2 न्यू मॅरिड कपल सुद्धा होते, जे गाडीवर तुम्हाला दिसत असतील. आता आम्ही इगतपुरी जवळ पोहोचलो आहोत. इकडे शेठचे स्माइल आणि कॉन्फिडन्स बघा. जसं काय स्वतःच गाडी चालवतोय. आणि ही कुठली स्टाईल आहे लाजायची गाईज, तुम्हाला माहिती आहे का? पावसाळ्यात हा व्ह्यू जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही खऱ्या स्वर्गाला मुकला आहात. पोटात खूप पावळे ओढायला लागले होते, म्हणून हायवे जवळ असणाऱ्या एका हॉटेलमध्ये जाऊन आम्ही थोडं खाऊन घेतलं. पोटाची भूक भागवल्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला जायला निघालो. माझ्या मागे बघू शकता इथे मस्ती चालू आहे यांची. बारीक पोरांसारखा हट्ट करून आम्ही दोघांनी इथे किटकॅट मागून घेतलेली. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. नहीं. रस्त्याच्या आजूबाजूला खूप सारी भात शेते आहेत. तुम्हाला दिसत असतील काही शेतात पेरणी सुद्धा केली आहे. आमच्या इथे याला राव असे बोलतात. पुढे बसून हा खूप वळवळकर होता, म्हणून याला आता मिडलला बसवलाय. हा व्ह्यू तर बघा ट्रेन सारखा दिसत आहे. एकाला एक चिकटलेले ढग हे जणू ट्रेनच्या डब्यासारखे वाटतात आणि त्यात पाऊस नावाचे प्रवासी प्रवास करताय. जस्ट किडिंग गाईज. आता तुम्ही बोलाल नॉर्मल तर आहे सगळं, त्यात काही नवीन, पण निसर्गाचं दृश्य प्रत्येकाच्या बघण्यावर डिपेंड असतं. इथल्या गावांची नावे पण खूप युनिक आहेत. हिरवेगार डोंगर जणू आकाशाला टेकले आहेत. हे आहे बारीगाव. कळसुबाई शिखर ट्रेक करण्याची सुरुवात याच ठिकाणापासून केली जाते. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचलो आहोत. हे आहे भंडारदरा धरण आणि त्याचा विस्तीर्ण भाग म्हणजे आर्थर लेक किंवा भंडारदरा तलाव. माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल की गर्दी किती आहे आणि हवेचा वेग एवढा आहे की असं वाटतं उडून जातो की काय. गाईस, तिकडचा व्ह्यू कसा असणार आहे मला सुद्धा नाही माहिती. सो वेळ न घालवता आपण पटकन तिकडे जाऊया. आणि तुम्हाला सुद्धा जर या ठिकाणी व्हिजिट करायचं असेल तर हे ठिकाण आहे अकोला तालुक्यात आणि अहमदनगर जिल्ह्यात, ज्याला आपण आता अहिल्यानगर सुद्धा बोलतो. आता त्याच्यावर तुम्ही मला नाही करू बायको घरी गेलं. अच्छी बात कही आप. या ठिकाणाहून काळेभोर ढग, थंड हवेचा अनुभव, तसेच दूरदूरवर धुक्यात बुडालेले हरिश्चंद्रगड, कळसुबाई शिखर, रतनगड, सह्याद्री पर्वतरांगांचे दर्शन देखील होते. फोटो काढण्यासाठी हे प्लेस बेस्ट आहे, पण हवेचा वेग इतका होता की फोटो काढायला आम्हाला जमतच नव्हतं. त्यानंतर आम्ही जायला निघालो लवालवाडीला. रस्त्याने जाताना महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईचे दर्शन होते. तसेच रतनगडच्या किल्ल्याचा डोंगर विशाळ रूपात दिसतो. सह्याद्रीतील सर्वात रेअर समजले जाणारे अलंग, मदन, पुलन हे डोंगर एकाच लाईन मध्ये उभे दिसतात. हे सगळं बघून मला काहीतरी सुचलं आहे. आय नो आय एम नॉट पोएट बट आय एम नेचर लव्हर. आकाशातून कोसळतात पावसाच्या धारा, घाटाच्या रस्त्याला सुटला थंडगार वारा, धुक्याने झाकले हे सारे डोंगर, भंडारदऱ्याच्या चहूबाजूला झाला हिरवागार परिसर. रंधा, नेकलेस, वसुंधरा, धबधबे तरी किती, कळसुबाई शिखर बघायची खूप ओढ लागली होती. जणू विल्सन धरणाचे आर्थर लेक आहे बाळ. झाडे, पाने, डोंगर वाचून जोडूया निसर्गाशी नाळ. हा आहे लवालवाडी सेतू. लवालवाडीला चारही बाजूने डोंगराने वेढलेले आहे. इथून रतनगडचा कडा स्पष्टपणे दिसतो, तसेच कळसुबाईचे शिखर सुद्धा दिसते. पावसाळ्यात हा सेतू या फोटो सारखा दिसतो. रस्त्याने जाताना आम्ही एका पॉइंटवर थांबलो. तो होता सेल्फी पॉइंट. नाव तर दिसत नाही काय लिहिलंय ते, पण हा बोर्ड अशा ठिकाणी लावला आहे जिथून आर्थर लेकचा संपूर्ण नजारा तसेच सह्याद्रीच्या डोंगर रांगा फोटोमध्ये सुंदर दिसतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, या प्लेसला झिरो नेटवर्क इन्फिनिट व्ह्यूज असेही म्हणतात, बिकॉज इथे नेटवर्क पूर्णपणे जाते. नेटवर्क नसेल इथे, पण व्ह्यू मात्र डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा आहे. गाईज, तुम्ही जे बघण्यासाठी एक्साइटेड आहात तेवढेच मी सुद्धा आहे. फायनली आम्ही इथे आता पोहोचलो आहोत. हे आहे अमृतेश्वर मंदिर, जे 1200 वर्ष जुने आहे आणि लोकेटेड आहे रतनवाडी येथे.
हे मंदिर हेमाडपंथी शैलीमध्ये बांधले आहे. वैशिष्ट्य म्हणजे गाभाऱ्याच्या खाली लाईव्ह स्प्रिंग आहे. हा झरा म्हणजेच प्रवरा नदीचे उगमस्थान आहे असे मानले जाते. मंदिराच्या आत जाऊन आम्ही दर्शन घेतले. झऱ्यामुळे पिंडी पाण्याखाली गेली होती. इकडे हा बेडकासारखा उड्या मारत होता. त्यानंतर आम्ही जायला निघालो कोळथेंबे आणि वसुंधरा वॉटरफॉलला. जिथे जिथे नजर जाते तिकडे डोंगरच डोंगर दिसतात. हा आहे नेकलेस वॉटरफॉल, जो पाऊस असल्यावर या फोटो सारखा दिसतो. आता आम्ही पोहोचलो आहोत कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात असलेल्या वसुंधरा आणि कोळथेंबे वॉटरफॉलला. पुढे सरळ 5 मिनिटं चालत गेल्यानंतर आम्ही लेफ्ट साईडला असणाऱ्या कोळथेंबे वॉटरफॉलकडे वळलो. आम्ही आता कोळथेंबे वॉटरफॉल जवळ पोहोचलो आहोत आणि गर्दी तुम्ही बघू शकता इथे किती आहे. कोळथेंबे नंतर आम्ही वसुंधरा फॉलकडे गेलो. इथे आम्ही धबधब्यावरून कोसळणाऱ्या थंड पाण्याचा एकमेकांना भिजवून आनंद घेतला. इकडे शेड बघा, टी शर्ट काढून गॉगल फिरवत चालला आहे. आम्ही सगळे आता घराच्या दिशेने जायला निघालो. सगळ्यांना खूप भूक लागलेली म्हणून रस्त्यावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये आम्ही शिरलो. ऑर्डर येण्याची वाट बघून सगळ्यांनी स्टार्टरवरच ताव मारला. भूक लागल्यावर समोर टेस्टलेस जरी असेल तरी खावं लागतं, खरं आहे ना. सगळ्यांना चहा प्यायची ओकी आल्यामुळे हायवेवर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये आम्ही गेलो. चहा पिल्यानंतर सगळेजण आपापल्या घराच्या दिशेने निघाले. आजचा लॉग इथे सेंड करूयात. लॉग आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.